मीच बनवली स्वतः. ती 30 मिनिटाची कॉमेंट्री आहे आणि ती शवासनात पडून ऐकायची आहे. ती रिलॅक्सेशन टेक्निक आहे एक, पण ती निर्णय गोष्टीकरता वापरता येते. तर मोबाईल टाईम कमी होण्याकरता ती योगनिद्रा आहे. ती जर एखाद्याने केली रोज एकदा 30 मिनटं, महिन्याभरामध्ये त्याचं पुष्कळ नियंत्रण येईल. एकदम काय बंद होणार नाही, पण निश्चित नियंत्रण येईल किंवा नक्की किती पाहायला पाहिजे किती पाहायला नको. मग ती योगनिद्रा मुलांनी पण करायला पाहिजे आणि पालकांनी पण करायला पाहिजे. नुसती मुलांनी करून भागणार नाही, पण त्यांनी परिणाम होतो आहे असा अनुभव आलेला आहे. आम्ही तुम्हालाही देऊ शकतो. औरंगाबाद शाखेच्या लोकांकडे आम्ही देऊ, ती तुम्हाला मिळू शकेल. ती ग्रुप आल्यानंतर मिळेल सगळ्यांना, त्याला काय अडचण नाही कॉमेंट्रीची. बरं ठीक आहे. आता मानसशास्त्रज्ञ किंवा पेशंट बरे होण्याकरता औषध किंवा काउन्सिलिंग आणखी काय तुम्ही करता का? किंवा आजारी पडू नये म्हणून त्यांना काय करता? बरं करण्याकरता काय करता? मनोविकार होऊ नये म्हणून काय तुमचा मार्ग आहे? म्हणजे प्रिव्हेंटिव्ह दोन्ही गोष्टी. प्रिव्हेंटिव्हच्या आधी आपण समजा म्हणजे मानसोपचारामध्ये काय होतं ते बघूया. तर मानसोपचारामध्ये सगळ्यात पहिलं तर महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीला ऐकलं जातं. कारण आजकाल आपण बघतो की कोणी कोणाचं काही ऐकून घेत नाही. आपलं दुःख ऐकवायला पण आपल्याला माणसं सापडत नाहीत. तर बरेचदा आपण त्या व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत, त्याची जी काही समस्या किंवा अडचणी आहेत त्या ज्या मनाला धरून आहेत ऑब्व्हियसली, ज्याच्यामुळे त्याच्या मनाला समस्या येत असतील किंवा लक्षणं येत असतील, ती ऐकत असतो. ऐकताना कुठलाही सायकियाट्रिस्ट असो किंवा मानसोपचार तज्ज्ञ त्याचं एक विश्लेषण करत असतो. त्याचं एक त्यांना विश्लेषणाचा भाग शिकवलेला असतो त्या पद्धतीने. या विश्लेषणामध्ये मगाशी मी सांगितलं की मनाचे जे सगळे आयाम आहेत त्याच्यामध्ये त्यांची कल्पनेच्यामध्ये समस्या आहेत, स्मृतीमध्ये आहेत किंवा त्याच्या विचारांमध्ये आहेत का, वर्तणुकीमध्ये आहेत का, त्या सगळ्या तपासल्या जातात. त्या तपासण्याच्या काही फुटपट्ट्या आहेत मानसशास्त्रामध्ये. त्या फुटपट्ट्यांवर ठेवलं जातं. या फुटपट्ट्या साधारणतः कोणत्या प्रिन्सिपलवर आधारित असतात? तर त्या एक प्रिन्सिपल भरपूर आहेत, 200 प्रकारच्या थेरपीज आहेत, पण मी त्याचं एक प्रिन्सिपल सांगू इच्छिते की असं म्हटलं जातं आपलं मन जे आहे, आपलं मन असो किंवा शरीर असो, आपण बरेचदा इव्होल्युशनरी थेरी बघतो की कशासाठी बनलेलं आहे, तर ते अनुकूलतेसाठी बनलेलं आहे. जे काही पृथ्वीवरचं वातावरण असेल, समाजातलं वातावरण आहे, संस्कृतीतलं, त्याच्याशी आपण अनुकूल करून आपले पुढे पुढे चालत जातो. आणि जेव्हा आपली अनुकूलता नष्ट होते तेव्हा तो इंडिव्हिज्युअल, तो काही जीव असेल तो मरतो. तर ते अनुकूल बनवण्यासाठी आपलं मन आपल्याला सहाय्य करणं अपेक्षित आहे. सो असे एक कोट आहे की अवर माइंड इज नॉट मेड फॉर रॅशनल थिंकिंग, रादर इट इज मेड फॉर अडॅप्टेशन. की त्याला अडॅप्ट करायचं आहे वातावरणाशी, संस्कृतीशी. आणि हा अडॅप्टेशन ऑब्व्हियसली हेल्थसाठी आहे, स्वास्थ्यासाठी आहे. मग ते मनाचं स्वास्थ्य असो का शरीराचं स्वास्थ्य. मन हे शरीराला मार्गदर्शन करणार. आपण जसं गुरुजींनी आता सांगितलं की भगवद्गीतेमध्ये सुंदर अध्यायामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की तो रथ म्हणजे काय, तो चालवणारा म्हणजे काय, ती घोडी म्हणजे काय, जी काही घोड्यांवर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या सहाय्याने. आणि सगळ्यात वरती जे ते आत्मा आहे. सो अशा पद्धतीने ऑब्व्हियसली मनाचं काम जे आहे ते त्या चालकासारखं आहे की ते जे सगळे विकार आहेत त्यांना ज्या काही मॉडिफिकेशन्स आहेत त्यांना कंट्रोलमध्ये करणार आहे. तर हे आम्ही त्यांना प्रयत्न करतो विविध प्रिन्सिपल्सच्या मदतीने सांगण्याचा. ऑब्व्हियसली पहिली मी मगाशी म्हणले तशी की जेव्हा तुम्ही त्याला ऐकता, त्या व्यक्तीला ऐकण्यापूर्वी जेव्हा उपदेश दिला जातो तेव्हा असं माझं मत आहे की तो असा, ते काय म्हणतात, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, तसं तो व्यक्ती रिसेप्टिव्ह नसतो. जसं एखाद्या रेडिओवर आपल्याला गाणं जरी लावायचं असेल तर आपल्याला बरोबर त्या ह्याच्यावर जावं लागतं, त्या स्टेशनवर जावं लागतं, तेव्हा आपल्याला हवं ते गाणं लागतं. तशी त्या मनाची, मेंदूची रिसेप्टिव्हिटी ही कुठल्या फेजला आहे, कुठल्या क्षणाला आहे, हे देखील आम्हाला मार्गदर्शन केलेलं असतं आमच्या पुस्तकांमध्ये. तर त्याला अनुसरून मग आम्ही त्या व्यक्तीशी मग ती चर्चा, संवाद आरंभ करतो, जो यशस्वी होण्याची शक्यता वाढते जो तो रिसेप्टिव्ह असेल तर. आता ह्याच्यामध्ये बाधा जी येते आमच्याकडून किंवा त्या व्यक्तीकडून, त्या विविध बाधा आहेत. जसं कधी कधी त्या व्यक्तीला त्याची इन्साईट नसते, जाणीवच नसते. आईवडील आणतात, आमच्यासमोर बसवतात, करायचं काउन्सिलिंग, याला दुरुस्त करा, आणि तो व्यक्ती काही त्या गोष्टीसाठी तयार नसतो. जसं आपल्याला घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण जसं आपण कोणाकडेही नेलं, शिक्षणात असो किंवा मेडिसिनसाठी असो, आपण डॉक्टरपर्यंत जाणार, पण त्याच्या पुढे चालण्याचं जे काम आहे ते व्यक्तीचं असेल. तर तो व्यक्ती खूप विरोधात असेल,
मग दुःखातून असेल, रागातून असेल, तर तो सहसा रिसेप्टिव्ह नसतो. तर तिथे एक बाधा येते, आम्ही काही करू शकत नाही त्या क्षणी तिथे. दुसरं कधी कधी ज्याला आपण म्हणूयात अनेक इतर अडचणी असतात, त्यांच्या कौटुंबिक अडचणी असतात. सो अशामुळे आम्हाला अडचणी येतात की आम्ही त्यांना मदत करू शकत नाही. पण हे जे मार्गदर्शन असतं हे प्रिन्सिपल्सवर असतं. मला एक जरूर उल्लेख करायला आवडेल. मी जेव्हा अभ्यास करत होते, आयुर्वेदाचा अभ्यास करत होते आणि नंतर मानसशास्त्राचा अभ्यास केला. आयुर्वेदाचा अभ्यास करताना आम्हाला ते हे होत्या, अशा काही गोष्टी होत्या की एखादा आजार का जडतो, त्या आजाराच्या जडण्याची जशी बाह्य कारणं असतात की जसं सर म्हणतायत पाणी किंवा खराब अन्न, खराब प्रकारची जीवनशैली, तसं एक महत्त्वाचं कारण आमच्या प्रत्येक श्लोकामध्ये असायचं. आणि त्यामध्ये प्रज्ञापराध नावाचे एक श्लोकामध्ये शब्द असायचा. जेव्हा आम्ही शिकायचो तेव्हा आम्हाला सहसा या गोष्टी फक्त परीक्षेपुरत्या समजायच्या की आता पेपरमध्ये लिहायचं आहे आपल्याला. त्याचं गांभीर्य कळालं नव्हतं. किंवा अष्टांग योग पण आम्हाला अभ्यासाला होता. सो अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, म्हणजे सगळ्या यम नियमाचं महत्त्व, आसनाचं महत्त्व बऱ्यापैकी पुढेपर्यंत गेलेलं आहे आता. पण यम नियमाचं महत्त्व म्हणावं तसं आपल्यालाही वाटत नाही. तरुण मुलामुलींना शिकवताना फार अवघड असतं. तर यम म्हणजे थोडक्यात मला जे लक्षात आलं आहे तो संयम. तर आता हा संयम जो आहे हा बऱ्याच थेरपीजमध्ये मी जेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी विविध पद्धतीने हे धैर्य, हे संयम शिकवण्याचा प्रयत्न केला. तर मला असं नेहमी वाटायचं जेव्हा मी अभ्यास करायचे की हा संयम म्हणजे काय बाबा, कशाला आपण संयम म्हणायचा आणि हा कसा उतरवायचा व्यक्तीमध्ये. फार अवघड काम आहे. संयम आपण उपदेशात्मक म्हणू की संयम करा, पण संयमाला जीवनामध्ये उतरवणं हे कसं शक्य आहे. आणि मग ह्याचा मनावर कसा परिणाम होत असेल, या संयमाचा मनाशी आणि पुढे जाऊन शरीराच्या आजाराशी कसा संबंध होतो. जसं सरांनी सांगितलं आता की बाबा पाणीपुरी खायची, मग ती नाही खायची अमुक एका दिवशी, हा संयम आला. किंवा आपण म्हणूयात की काही गोष्टी स्मृतीमध्ये असं प्रज्ञापराधामध्ये वर्णन केलं होतं की काही वाईट गोष्टींचं तुम्ही वारंवार दर्शन घेऊ नये, पाहू नयेत. जसं गांधीजींची 3 माकडं आहेत त्या पद्धतीने. मग याचा खरंच काय परिणाम होत असेल. उगाचच आपण उपदेशात्मक म्हणून विद्यार्थ्यांना सांगतो किंवा तरुण मुलामुलींना सांगतो की काय पाहू नये, काय पाहावं. तर माझ्याकडे एक केस आली होती. त्या केसमध्ये ती मुलगी डॉक्टर होती आहे म्हणजे, आणि ती काही कारणाने अमेरिकेमध्ये गेली. नवीन लग्न झालं. अमेरिकेमध्ये गेल्यावर तिचं म्हणणं होतं की मला तिला एक छोटा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे तिच्या पायाला का कमरेला काहीतरी दुखापत झाली आणि 2-3 महिने तिला बेड रेस्ट होती. दोघं जण, नवरा बायको, नवरा हा जो होता तो कामानिमित्त त्याला जावं लागायचं. बाहेर ही एकटी असायची. सगळ्या सुखसोयी होत्या त्याच्यामुळे तशी काही अडचण नव्हती तिला. सगळं तिच्या टेबलापाशी ठेवून जायचा तो आणि तो फोन करायचा तिला. मग ती म्हणे मला खूप कंटाळायचा, एवढी डॉक्टर मुलगी, रात्रंदिवस अभ्यास, हे सगळ्या ह्याच्यामधून म्हणजे बिझी शेड्यूलमधून तिला आयुष्यात मला असं वाटतं पहिल्यांदा 3 महिन्याचा असा एवढा रिकाम पण मिळालं. आणि मग काय करायचं, मग नेटफ्लिक्सवरचे विविध सिरियल्स, मग बिंज वॉच म्हणतो आपण ज्याला आजकाल, की भरपूर एकानंतर एक दुसरं. कारण करायचं काय. तर हे ती पाहत गेली. 2-3 महिन्याचा कालावधी झाला. तिचे हाडं पण दुरुस्त झाली आणि अचानक 2-3 महिन्यानंतर तिला वारंवार त्या इमेजरीज यायला लागल्या, ज्या त्या नेटफ्लिक्समध्ये काहीतरी तिने एक सिरियल मला सांगितलं होतं ज्याच्यामध्ये भयंकर विद्रूप अशा मेमरीज होत्या की रक्ताचे थारोळे आहेत अमुक एक वगैरे. सो आता ह्यामध्ये तिला ते असं स्वयंपाक करताना ते आठवायला लागलं किंवा शुभ ठिकाणी आपण जिथे आठवू नये आपल्याला असं म्हणूयात, किंवा काही चांगलं करताना, जेवताना, ज्याला वैद्यकीय म्हणजे मनोविकारांच्या भाषेमध्ये ऑब्सेशन म्हणतो. ऑब्सेशन म्हणजे आपल्या मनाविरुद्ध आपल्या मनामध्ये वारंवार एखादी गोष्ट घुटमळणं. जसं टेप रेकॉर्ड एखादं बिघडलं की पुन्हा पुन्हा तेच गाणं वाजायला लागलं की ज्या पद्धतीने माणसाला त्रास होतो. आणि मग ऑब्व्हियसली ती आमच्याकडे उपचारासाठी आली कारण ती त्यांनी खूप त्रस्त झाली. अशा गोष्टी आठवल्यावर कोणाला चांगलं तर कधीच वाटणार नाही, खराब वाटायला लागलं. मग जेव्हा ती इंडियामध्ये आली ते ताबडतोब ती इथे येऊन डॉक्टरांना दाखवलं, उपचार सुरू केले. OCD म्हणून डायग्नोसिस झालं. डायग्नोसिस झाल्यावर तिला थेरपीसाठी पाठवलं, कारण किती दिवस मी गोळ्या घेऊ, मला हळूहळू गोळ्या कमी करायच्या, तर तुम्ही मार्गदर्शन द्या. आणि मग मी केस घेतली तेव्हा मी या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि ज्या आमच्या पुस्तकामध्ये उल्लेख होता. आणि मग मी एका इंटरेस्टिंग अशा कन्क्ल्युजनला पोहोचले की आता त्यांनी जे आयुर्वेदात लिहिलेलं आहे प्रज्ञापराध, आणि मी इथं ह्या मुलीला सांगणार आहे की बाई 3 महिने तुझे जे काही पाहण्यात आलं, आणि आपला मेंदू इतका इंटरेस्टिंग काम करतो की आपल्या मेंदूमध्ये कुठली पण स्मृती जेव्हा जाते तेव्हा ती स्मृती अशी एकठ्ठा जात नाही, ती वेगवेगळ्या कप्प्यात स्टोअर होते. म्हणजे असं समजा एखाद्या
आनंददायी दृष्ट पाहिलं तर तो त्याला आपण म्हणूयात एक एपिसोड बघतो आपण, की हा माणूस आला, मग माझ्या जीवनात अमुक एक आनंद आला, ह्या आल्या, यांनी मला जेवायला बोलवलं आणि मी जेवायला सुंदर पदार्थ होते. आता ही स्मृतीमध्ये गेले पदार्थ, त्याला आपण म्हणूयात फॅक्ट, काय पदार्थ होते. त्या पदार्थाची पूर्ण सीन जो राहतो त्याला आपण एपिसोडिक मेमरी म्हणतो, तो वेगळ्या कप्प्यात स्टोअर होतो. आणि इमोशन्स जोडलेले असतात. प्रत्येक अनुभवासोबत आपल्या भावभावना असतात, आनंदाच्या, दुःखाच्या, भीतीच्या, आणि त्या पण एका कप्प्यात स्टोअर होतात. आणि हे तिन्ही वेगवेगळे कप्पे आहेत. असं समजा पहिले 2 कप्पे, ज्याला आपण म्हणूयात एपिसोडचा लॉक आहे आणि ज्याला आपण म्हणूयात की फॅक्ट, जी काही घटना घडली ती लॉक आहे. आणि फक्त इमोशन्सची मेमरी जर उघडली तर त्या माणसाला काय व्हायला लागतं, ती नुसतीच भावना येते, त्या भावनेसोबत काहीच स्मृती नाही. आणि मग ह्या इमोशन्स ह्या लॉजिकल वाटत नाहीत, की आता समजा मी इथे बसली आहे, बोलते आहे तुमच्याशी आणि अचानक मला धडधड धडधड व्हायला लागलं, तर मला काय वाटायला लागलं, काहीच नाही हो, माझ्या मनात काहीच विचार नव्हते आणि तरी मला धडधड वाटायला लागलं. हे जे आपण स्मृतीमध्ये जी विकृती होते आणि ती कधी स्टोअर झालेली आणि कधी तो कप्पा उघडतो आणि तो उघडल्यावर त्याला कसं कंट्रोल करायचं हे आपल्याला कळत नाही, कारण तो भसाभसा उघडायला लागतो. आणि जेव्हा हा कप्पा विचित्र पद्धतीने उघडतो, तो माणूस हवालदिल होतो आणि त्याला समजत नाही की मी आता या कप्प्याला बंद कसं करू. ऑब्व्हियसली सायकेट्रिस्ट त्याला त्यासाठी आवश्यक जे काही औषधोपचार देतात, ज्याला आपण न्यूरोपॅथवेज म्हणतो. पण जेव्हा आमच्याकडे येतो तो व्यक्ती, तेव्हा आम्ही त्याला हे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला पुढे जाऊन भविष्यामध्ये प्रिव्हेन्शनमध्ये या सगळ्या गोष्टींचा कसा वापर करायचा आहे, की ज्याला आपण म्हणतोय की आपण बरेचदा गमतीत पण आपल्या ह्याच्यात म्हणलं तर शुभ बोलणाऱ्या म्हणलं जातं, किंवा शुभ बघा, चांगलं बघा, जे तुमच्या मनाला विमनस्कता आणत नाही. किंवा बघायचं पण असेल एखाद्या डॉक्टरला, जसं पोस्टमार्टमला भयंकर गोष्टी बघाव्या लागतात, तरी त्यासाठी तशी मानसिक तयारी, तसं धैर्य, तसा अभ्यास करून तो व्यक्ती जातो. सो या अनुषंगाने मला असं वाटतं की आम्ही एक मानसोपचार तज्ञ म्हणून मार्गदर्शन देत असतो. ठीक आहे, धन्यवाद. आता वकील साहेब, तुमच्याकडे केसेस येतात, माझं म्हणणं आहे की ते सगळे कोर्टात द्यायची तयारी असते, पण कोर्टात न जाता काही चांगला सोल्युशन काढता येतं का आपल्याला, की जे दोघांना चांगलं वाटेल. कोर्टात केलं एकाला चांगलं वाटणार आहे, एकाला चुकीचं होणारच आहे, पण दोघांना चांगलं वाटायचं सोल्युशन तुम्ही काढू शकता का? बऱ्याचदा असं होतात की खूप केसेस काउन्सिलिंगच्या माध्यमातून पण सॉर्ट आउट होतात, जिथं फार ॲग्रेशन आहे दोघीकडनं. म्हणजे मी कौटुंबिक केसेससाठी बोलतो आहे की कौटुंबिक केसेसमध्ये बऱ्याचशा 2 भावांची भांडणं आहेत, प्रॉपर्टीसाठी घेऊन भांडणं आहेत. मग काउन्सिलिंग करून थोडं समजून सांगितलं की एकाने थोडंसं 2 पाऊल मागे जावं, मला एवढंच मिळावं याच्यावरती अडून न राहता थोडंसं कमी जास्त जर झालं तरी मग थोडंसं काउन्सिलिंग वर्षानुवर्ष कोर्टात भांडण्यापेक्षा आणि वकिलांची पोटं भरण्यापेक्षा जर तुम्ही या मार्गाने गेलं तर हे होऊ शकतं. असं जर झालं तर बऱ्याचशा वेळेस होतात की दोघेही मग काउन्सिलिंगला म्हणजे येतात, सेटलमेंट होतं, दोघं घेतात. प्रॉपर्टी मॅटर्समध्ये पण बऱ्याचदा असं होतात की थोडासा शेअर कमी जास्त